नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण आर्याचा गेम प्लॅन समजून घेणार आहे। हा फळ्यावरती जो तुम्हाला नकाशा दिसतोय, हा जो आहे हा आर्याचा गेम प्लॅन आहे असं तुम्ही समजून चाला। नक्की काय आहे त्याचा गेम प्लॅन आणि ती कशी डबल ढोलकी सिद्ध झालेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व एक्सप्लेन करणार आहे। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्ही हा आर्याचा प्रॉपर गेम प्लॅन जो आहे तो इकडे बघू शकता। साधं सरळ आहे, जास्त अवघड नाहीये, समजून घेण्यासारखं मित्रांनो। तर ही आहे आर्या। तर आर्या सुरुवातीला कोणाच्या ग्रुपमध्ये होती, तर ती निक्कीच्या ग्रुपमध्ये होती। निक्कीच्या ग्रुपमध्ये ती प्लॅनिंग करत होती। त्यांचा एक चर्चा करून झालेला ग्रुप होता। पण या ग्रुपला तिने का सोडलं? तिचं असं म्हणणं होतं की या ग्रुपने जे आहे ते वर्षा ताईला टार्गेट केलं, त्यामुळे मी हा ग्रुप सोडत आहे। आणि वर्षा ताईला टार्गेट केल्याचं कारण देऊन जे आहे ती त्या ग्रुपवर जे आहे ती चढली अक्षरशः। म्हणजे त्या ग्रुपवर तिने जे आहे बरेच आरोप लावले की तुम्ही डॉमिनेट करता, मला नॉमिनेशन मध्ये विचारत नाही। आणि हे दिसत होतं की तिच्या मतांना निक्कीच्या ग्रुपमध्ये भाव दिला जात नव्हता आणि तिने त्या संधीचा फायदा घेतला आणि वर्षाताईला डिसरिस्पेक्ट केलेलं कारण दिलं आणि या ग्रुपला जी आहे ती सोडचिठ्ठी दिली। त्यानंतर मित्रांनो काय झालं, ती आली अभिजितच्या ग्रुपमध्ये। अभिजितच्या ग्रुपमध्ये आल्यावरती तिकडल्या लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला, जसं की पंढरनाथ असेल, अभिजित असेल, ते बोलले की यार तू त्या ग्रुपमध्ये 2 दिवस टिकले नाही तर आमच्या ग्रुपमध्ये काय टिकशील। या लोकांना असं वाटत होतं ही एक स्पाय आहे, म्हणून तिकडे तिला कोणीही भाव दिला नाही, अजिबात सुद्धा भाव दिला नाही। या मॅडम अजून चौताळल्या, अरे मी या ग्रुपमध्ये एवढे इकडे आले आणि मला इकडे भाव भेटत नाहीये। काय झालं मित्रांनो, भाऊच्या धक्क्याला रितेश भाऊनी या मुलीची थोडीशी तारीफ केली। तारीफ केल्यानंतर हा अभिजितचा ग्रुप आहे, यांना थोडासा या मुलीवरती विश्वास बसायला लागला। पण हिने परत काय केलं, घरामध्ये परत या वैभव आणि अरबाजला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला। तो कशा पद्धतीने केला काल तुम्ही पाहिलेलं आहे, ते सगळं प्रेम प्रकरणाचं नाटक वगैरे। तर त्यांना अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, पण तिकडेही तिला भाव कोणीही दिला नाही, अजिबात सुद्धा भाव दिला नाही। म्हणजे या प्रेम प्रकरण करून सुद्धा अरबाज आणि वैभवने जे आहे ते तिला भाव दिला नाही। म्हणजेच काय मित्रांनो, ती इकडे जाण्याचा प्रयत्न करते, इकडे जायचा प्रयत्न करते आणि त्यामुळे त्याच्या हातात काय आलंय मित्रांनो, एवढा मोठा जो आहे गोळा आलेला आहे आणि त्या गोळ्यामध्ये हवा सुद्धा नाहीये, अशा प्रकारचा गोळा जो आहे तो तिच्या हातामध्ये आलेला आहे। म्हणून इकडे ती जी आहे ती डबल ढोलकी जी आहे ते सिद्ध झालेली आहे। आर्या ही बिग बॉसचा गेम घोटून घोटून आलेली आहे। सुरुवात तिने या ग्रुप पासून केली, या ग्रुपल्या लोकांबरोबर भांडणं केली तिने, नंतर या ग्रुपमध्ये गेली आणि या ग्रुपमध्ये सुद्धा जाऊन या ग्रुप बरोबर ती लॉयल राहिली नाही। प्रेम प्रकरण करून परत याच ग्रुपमध्ये येण्याचा प्रयत्न केला, पण या ग्रुपमध्ये तिला कोणीही भाव दिला नाही, म्हणून ती डबल ढोलकी सिद्ध झालेली आहे। साधा आणि सरळ गेम प्लॅन होता पोरीचा, पण तो एक्सपोज झालेला आहे। कसं आहे मित्रांनो, बिग बॉसचे आपण एवढे सीझन पाहिलेले आहेत, तर असे कोणी गेम प्लॅन जे करतं ना रटाळवाणी, ते लगेच लक्षात येतात। आणि हा जो रटाळवाणा आर्याचा गेम प्लॅन आहे तो तुमच्या समोर आहे। तुमचं काय म्हणणं आहे आर्याच्या गेम प्लॅन बद्दल? माझ्या मते ही मुलगी खरंच डबल ढोलकी आहे। हिचा या व्यतिरिक्त काही सुद्धा घरामध्ये गेम नाही आहे। आर्यावरती जो कोणी विश्वास ठेवल त्याला ना पुढे जाऊन धोकाच मिळणार आहे, दुसरं काही सुद्धा मिळणार नाही, कारण ही मुलगी आहे डबल ढोलकी आहे। अजून बरीच एक्झाम्पल आहेत, त्यामध्ये आर्याने माती खाल्लेली दिसते आपल्याला। पण जर का वरून वरून समजायचं झालं तर एवढा साधा सरळ आहे तो आर्याचा गेम प्लॅन आहे। तुम्हाला काय वाटतंय मित्रांनो आर्याच्या गेम प्लॅन बद्दल, आणि आर्याचा हा गेम प्लॅन तुम्हाला पटतोय का? प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। आणि जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।